पैसे डबल करणारी सरकारी योजना तुम्हाला माहिती आहे का? एकदा पैसे टाका आणि काही वर्षांनी डायरेक्ट डबल होऊन परत मिळवा. हो, हे शक्य आहे, ते पण 100% गॅरंटी सोबत. सरकारची ही स्कीम तुमचे पैसे डबल करते आणि रिस्क एकदम झिरो. कसं काय ते सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पण थांबा, तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा, कारण आम्ही तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या सरकारी योजना घेऊन येत असतो, ज्यामुळे तुम्ही त्या माहितीपासून वंचित राहता कामा नये. नमस्कार मित्रांनो, मी अतुल श्याम वाघमारे आणि स्वागत आहे तुमचं बॉसवाला मराठी चॅनलमध्ये. आपण आयुष्यात कधी ना कधी विचार करतो की पैसे कुठे गुंतवावे जेणेकरून ते सेफ राहतील आणि चांगला रिटर्न पण मिळेल. शेअर मार्केटमध्ये तर रिस्क असते, प्रायव्हेट कंपनीजमध्ये फ्रॉड होण्याची शक्यता असते, पण एक स्कीम आहे जी थेट भारत सरकारने तयार केली आहे, ज्यात तुमचे पैसे 100% सेफ असतात आणि ते एक्झॅक्टली डबल होतात. त्या स्कीमचं नाव आहे किसान विकास पत्र, ज्याला आपण शॉर्टमध्ये KVP म्हणतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या योजनेबद्दल सगळं काही जाणून घेणार आहोत. ही योजना काय आहे, कशी काम करते, कोण अकाउंट उघडू शकतं, किती पैसे लागतात आणि किती वर्षांनी याचे पैसे मिळतात, हे सगळं एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. पण त्यापूर्वी तुमच्यासाठी एक महत्त्वाचा प्रश्न: तुमच्या घरात कोणी या योजनेत पैसे गुंतवले आहेत का? कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आता ही योजना म्हणजे नेमकी काय आहे ते बघूया. किसान विकास पत्र ही एक गव्हर्नमेंट सेव्हिंग स्कीम आहे जी पोस्ट ऑफिसद्वारे चालवली जाते. यात तुम्ही एकदा पैसे डिपॉझिट केले की ते एका ठराविक कालावधीनंतर एक्झॅक्टली डबल होतात. यावर सध्या 7.5% व्याजदर मिळतो, जो कंपाऊंडेड इयरली असतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही भारत सरकारची स्कीम आहे, त्यामुळे तुमचे पैसे 100% सिक्युअर आहेत. यात कोणतीही रिस्क नाही, शेअर मार्केट सारखी भीती नाही आणि कोणाच्या फ्रॉडला बळी पडण्याची काळजी पण नाही. मित्रांनो, पुढे वळण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. किसान विकास पत्र ही योजना सुरुवातीला फक्त शेतकऱ्यांसाठी बनवली होती. त्यांना सेफ इन्व्हेस्टमेंट मिळावी म्हणून सरकारने ही सुरू केली होती. पण आता ही योजना सगळ्यांसाठी ओपन आहे. नोकरदार, व्यापारी, गृहिणी, कोणीही इंडियन अडल्ट यात पैसे गुंतवू शकतो. एवढंच नाही तर लहान मुलांसाठी सुद्धा हे अकाउंट उघडता येतं. फक्त त्यांच्या पालकांनी अकाउंट उघडायचं असतं. म्हणजे किसान या नावात अडकू नका. ही स्कीम आता सगळ्या भारतीयांसाठी आहे. झाली का आता शंका दूर? चला आता किसान विकास पत्र या योजनेत किती रुपये गुंतवायचे ते बघूया. या योजनेमध्ये गुंतवण्यासाठी किमान 1000 रुपये लागतात. त्यानंतर तुम्ही 100च्या पटीत जितके हवे तितके पैसे गुंतवू शकता. यात मॅक्झिमम लिमिट नाही, म्हणजे तुम्हाला हवे तितके पैसे गुंतवता येतात. उदाहरणार्थ, तुम्ही 1000 रुपये गुंतवले तर तुम्हाला मॅच्युरिटीवर 2000 रुपये मिळतील. तुम्ही 50,000 रुपये गुंतवले तर तुम्हाला मॅच्युरिटीवर 1 लाख रुपये मिळतील. जर तुम्ही 5 लाख रुपये गुंतवले तर 10 लाख रुपये मिळतील. हे इतकं सरळ सोपं गणित आहे. पैसे डबल होतात, गॅरंटीड. आता आपण बघूया की किसान विकास पत्र हे अकाउंट कोण उघडू शकतो. पहिली गोष्ट, तुम्ही भारताचे रेसिडेंट नागरिक असणं आवश्यक आहे. NRI म्हणजेच नॉन रेसिडेंट इंडियन्स हे अकाउंट उघडू शकत नाही. 2, एकट्याने म्हणजे सिंगल होल्डर म्हणून कोणताही भारतीय अडल्ट हे अकाउंट उघडू शकतो. 3, जॉईंट अकाउंट सुद्धा उघडता येतं. जास्तीत जास्त 3 अडल्ट मिळून हे अकाउंट उघडू शकतात. जॉईंट अकाउंट 2 प्रकारचे असतात. पहिला प्रकार म्हणजे जॉईंट A टाईप, यात सगळ्यांनी मिळून अकाउंट ऑपरेट करायचं असतं. आणि दुसरा प्रकार म्हणजे जॉईंट B टाईप, यात कोणीही एकटा अकाउंट ऑपरेट करू शकतो. 4, मुलांसाठी सुद्धा हे अकाउंट उघडता येतं. जर मुलगा किंवा मुलगी 10 वर्षांपेक्षा मोठी असेल तर ती स्वतः अकाउंट उघडू शकते. आणि जर त्यापेक्षा लहान मुलं असतील तर त्यांचे गार्डियन म्हणजेच पालक हे अकाउंट उघडू शकतात. एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, एक व्यक्ती जितकी हवी तितके अकाउंट्स या योजनेमध्ये उघडू शकतो. यात कोणतीही मर्यादा नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा मूल 18 वर्षांचं होतं तेव्हा त्याला पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन नवीन अकाउंट ओपनिंग फॉर्म आणि फ्रेश KYC डॉक्युमेंट्स जमा करावे लागतात. यामुळे मायनर अकाउंट अडल्ट अकाउंटमध्ये कन्वर्ट होतं. आता अकाउंट कुठे उघडायचं हे बघूया. किसान विकास पत्र अकाउंट तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये उघडता येतं. आता इंटरनेट बँकिंगद्वारे सुद्धा अकाउंट उघडता येतं. ऑनलाईन बँकिंगसाठी तुमचं आधी पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंट असणं आवश्यक आहे, कारण ते इंटरनेट बँकिंगसाठी गरजेचं आहे. आता हे अकाउंट उघडण्यासाठी काय कागदपत्र लागतील ते बघूयात. मित्रांनो, किसान विकास पत्र योजनेचं अकाउंट उघडणं अगदी सोपं आहे. तुम्हाला फक्त फॉर्म A भरायचा आहे. सोबत आधार कार्ड, पॅन कार्ड आणि 2 पासपोर्ट साईज फोटो लागतील. यासोबतच ॲड्रेस प्रूफ द्यावा लागेल. बस. जॉईंट अकाउंट असेल तर सर्वांचे डॉक्युमेंट्स लागतील. लहान मुलांचं अकाउंट असेल तर त्यांच्या पालकांचे डॉक्युमेंट सुद्धा लागतात. हे सगळं घेऊन जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जा. तुमचं अकाउंट त्याच दिवशी उघडलं जाईल. पुढचा मुद्दा आहे प्लेजिंग म्हणजे काय. आता आपण त्या खास वैशिष्ट्यांबद्दल बोलूया जे मी आधी सांगितलं होतं. किसान विकास पत्र सर्टिफिकेट तुम्ही प्लेज करू शकता, म्हणजे लोन घेताना सिक्युरिटी
म्हणजेच कोलॅटरल म्हणून तुम्ही हे वापरू शकता. खूप कमी लोकांना हे माहिती आहे. हे प्लेज करता येतं RBI, शेड्यूल बँक्स, कोऑपरेटिव्ह बँक्स, हाऊसिंग फायनान्स कंपनीज यांच्याकडे. याशिवाय गव्हर्नमेंट कंपनीज, पब्लिक कॉर्पोरेशन्स, लोकल ऑथॉरिटीज यांच्याकडे सुद्धा प्लेज करता येतं. म्हणजे तुमचं किसान विकास पत्र सर्टिफिकेट हे एका प्रकारचं सिक्युरिटी ॲसेट आहे. तुम्ही गुंतवणूक केली, पैसे डबल होण्याची वाट बघत आहात आणि त्याच दरम्यान जर इमर्जन्सी असेल तर सर्टिफिकेट प्लेज करून पण लोन घेऊ शकता. हा एक मोठा फायदा आहे. आता या योजनेचा मॅच्युरिटी पिरियड काय आहे आणि याचे पैसे कधी मिळतात ते बघूया. किसान विकास पत्रवर सध्या 7.5% कंपाऊंडेड इयरली इंटरेस्ट मिळतो. या रेटनुसार तुमचे पैसे अंदाजे 115 महिन्यात म्हणजेच 9 वर्ष 7 महिन्यात डबल होतात. मॅच्युरिटी पिरियड हा तुम्ही अकाउंट उघडताना जो व्याजदर असेल त्यावर अवलंबून असतो. व्याजदर बदलला तर नवीन अकाउंटसाठी मॅच्युरिटी पिरियड बदलेल, पण तुमचं जुनं अकाउंट तुम्ही उघडताना जो रेट होता तोच अप्लाय होईल. पुढे जाऊया, प्री मॅच्युअर क्लोजर म्हणजे काय. आता एक महत्त्वाचा प्रश्न, जर मॅच्युरिटी आधीच पैसे काढायचे असतील तर सामान्यपणे या योजनेत मॅच्युरिटी आधी पैसे काढता येत नाहीत, पण काही स्पेशल परिस्थितींमध्ये प्री मॅच्युअर क्लोजर होऊ शकतं. पहिली परिस्थिती, अकाउंट होल्डरचा मृत्यू झाल्यास. सिंगल अकाउंट असो किंवा जॉईंट अकाउंट, अकाउंट होल्डर गेल्यानंतर अकाउंट बंद करून पैसे मिळवता येतात. दुसरी परिस्थिती, कोर्टने ऑर्डर दिली तर प्री मॅच्युअर क्लोजर होऊ शकतो. तिसरी परिस्थिती, जर कोणी प्लेज म्हणजे ज्याच्याकडे प्लेज केला आहे तो गॅझेट ऑफिसर असेल तर जप्ती झाल्यास अकाउंट बंद होऊ शकतो. या परिस्थितीत जर अकाउंट 2 वर्ष 6 महिन्यांपूर्वी बंद केलं तर तुम्हाला फक्त प्रिन्सिपल अमाऊंट आणि त्यावर पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंटच्या सिंपल व्याजदरानुसार व्याज मिळेल. पण जर 2 वर्ष 6 महिन्यानंतर बंद केलं तर किसान विकास पत्र नियमानुसार योग्य रक्कम मिळेल. मित्रांनो, तुम्हाला हे माहिती आहे का, किसान विकास पत्र अकाउंट तुम्ही एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे ट्रान्सफर पण करू शकता. हो, हे शक्य आहे, पण काही स्पेसिफिक कंडिशनमध्येच. सांगतो. पहिली कंडिशन, अकाउंट होल्डरचा मृत्यू झाल्यास ते अकाउंट नॉमिनी किंवा कायदेशीर वारसाला ट्रान्सफर होतं. दुसरी कंडिशन, जॉईंट अकाउंटमध्ये एखाद्या होल्डरचं निधन झालं तर सर्वायव्हिंग म्हणजे जिवंत असलेल्या होल्डरकडे ते अकाउंट ट्रान्सफर होतं. तिसरी कंडिशन, कोर्टच्या ऑर्डरनुसार सुद्धा ट्रान्सफर होऊ शकतं. चौथी कंडिशन, प्लेजिंगच्या वेळी ट्रान्सफर होऊ शकतं, म्हणजे तुम्ही उगाचच कुणालाही ट्रान्सफर करू शकत नाही. हे नियम कडक आहेत जे या स्कीमला आणखी सुरक्षित बनवतात. आता पटकन या योजनेचे फायदे आणि तोटे काय आहेत ते बघूया. आधी फायदे पाहूया. पैसे 100% सेफ आहेत. ही भारत सरकारची योजना आहे, म्हणजे तुमचे पैसे कधीच बुडणार नाहीत. शेअर मार्केट सारखी कोणती रिस्क नाही. सरकार स्वतः गॅरंटी देतं. यापेक्षा जास्त सेफ काय असेल. दुसरं, पैसे डबल होतात. गॅरंटीड 7.5% व्याजदरानुसार तुमचे पैसे 115 महिन्यात म्हणजे साधारण 9.5 वर्षात डबल होतात. 50,000 रुपये गुंतवले तर 1 लाख रुपये मिळतात. हे फिक्स आहे, यात कोणताही डाऊट नाही. 3, मॅक्झिमम लिमिट नाही. तुम्हाला हवे तितके पैसे गुंतवता येतात. 1000 रुपयांपासून सुरुवात करा किंवा लाखो रुपये गुंतवा. कोणतीही अप्पर लिमिट नाहीये. 4, सगळीकडे अवेलेबल आहे. किसान विकास पत्र अकाउंट कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये किंवा ऑथराइज बँकमध्ये उघडता येतं. शहरात असा किंवा गावात असा, सगळ्यांना सहज ॲक्सेस आहे. 5, लोनसाठी वापरता येतं. किसान विकास सर्टिफिकेट तुम्ही बँकमध्ये सिक्युरिटी म्हणून वापरू शकता आणि लोन देखील घेऊ शकता. इमर्जन्सीमध्ये हे खूप उपयोगी पडतं. 6 आहे नॉमिनेशन फॅसिलिटी. तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये नॉमिनी ॲड करू शकता, म्हणजे तुमच्या नंतर तुमचे जे पैसे आहेत ते तुमच्या माणसांना सहज मिळतील. यात कोणताही लीगल त्रास नाही. आता तोटे बघूयात. एक म्हणजे टॅक्स बेनिफिट नाही. बऱ्याच गव्हर्नमेंट स्कीममध्ये सेक्शन 80C अंतर्गत टॅक्स सवलत मिळते, पण किसान विकास पत्र या योजनेत कोणतेही टॅक्स डिडक्शन मिळत नाही. म्हणजे तुम्ही जे पैसे गुंतवता त्यावर टॅक्स बेनिफिट 0 आहे. दुसरं म्हणजे इंटरेस्टवर टॅक्स भरावा लागतो. या योजनेवर मिळणारं व्याज हे पूर्णपणे टॅक्सेबल आहे. म्हणजे मॅच्युरिटीवर जे एक्स्ट्रा पैसे मिळतात त्यावर तुम्हाला इन्कम टॅक्स भरावा लागेल. एक बरी गोष्ट म्हणजे मॅच्युरिटीच्या वेळी TDS कापला जात नाही, पण टॅक्स लायबिलिटी तुमचीच आहे. 3, पैसे लवकर काढता येत नाहीत. या योजनेत 2.6 वर्ष म्हणजे 30 महिने मॅन्डेटरी लॉक इन पिरियड आहे. याआधी कोणत्याही कारणाने पैसे काढता येत नाहीत. त्यामुळे जर तुम्हाला लवकर पैसे लागणार असतील तर ही स्कीम तुमच्यासाठी योग्य नाही. 4 आहे म्युच्युअल फंडपेक्षा कमी रिटर्न. 7.5% हा रेट फिक्स आहे, पण म्युच्युअल फंड किंवा इतर मार्केट लिंक इन्व्हेस्टमेंटमध्ये यापेक्षा जास्त रिटर्न मिळण्याची शक्यता असते. ज्यांना जास्त रिटर्न हवा आहे त्यांच्यासाठी KVP थोडं कमी पडू शकतं. 5, इन्फ्लेशनची समस्या. 9.5 वर्ष हा खूप मोठा कालावधी आहे मित्रांनो. या काळात महागाई म्हणजे इन्फ्लेशन वाढत राहतं. फिक्स 7.5% रिटर्न कधी कधी इन्फ्लेशनच्या स्पीडशी मॅच होत नाही. म्हणजे पैसे डबल झाले तरी त्याची ॲक्च्युअल बाईंग पॉवर कमी झालेली असू शकते. थोडक्यात सांगायचं तर ही योजना त्यांच्यासाठी परफेक्ट आहे ज्यांना सेफ इन्व्हेस्टमेंट हवी आहे, रिस्क नको आहे आणि गॅरंटीड रिटर्न हवा आहे. पण ज्यांना टॅक्स बेनिफिट हवा आहे किंवा लवकर पैसे काढायचे आहेत
त्यांनी ही योजना निवडताना एकदा विचार नक्की करावा. मित्रांनो, आपल्या देशात खूप लोक अजूनही आपले पैसे घरात ठेवतात किंवा अशा ठिकाणी गुंतवतात जिथे रिस्क असते. पण किसान विकास पत्र सारखी सरकारी योजना असताना आपण याचा नक्की फायदा घ्यायला हवा. 1,000 रुपयांपासून सुरुवात करता येते. पैसे डबल होतात आणि सगळं ट्रान्सपरंट आणि लीगल आहे. आजच तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन किंवा ऑनलाईन हे अकाउंट उघडू शकता. जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर आत्ताच लाईक करा, बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या योजनेबद्दल माहिती मिळेल. धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया. ब्रँड पार्टनरशिप आणि ॲडव्हर्टाइजमेंट इन्क्वायरीसाठी ईमेल करा brand@bosswala.com. व्हॉट्सअप करा 9108014192. बॉसवाला. बी द बॉस.